मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतो, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. बरोबर बरोबर. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतो, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीची गेला, तुका पंढरीची गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. समचरण सरोजं गांधरणीराबदाब जगननिहित पाणी मंडन मंडनानं, तरुण स्वलचे मालकन रंगंजनेत्रं तदवदवलात् विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग रूप प्रथमन
श्रीचरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण चरण हनुमंता तुम्हालो रामदता गाय भक्ती त्या देवाटा मदता वयाचं शरण शरण एकनाथा पायी माता ठेवला नका पाहू गुणदोष झालो जाच पायांचा दयांचे केली स्मरण होय सकल विधीचे अधिकरण चेती उंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विढाला विढाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तो म्हणजे असा. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये भगवंताला भूताची उपमा देतात. एक शास्त्राचा नियम असा आहे, या वस्तूची उपमा जर या वस्तूला द्यायची असली तर या वस्तूचा कोणता तरी गुण या वस्तूत असला पाहिजे, नसता उपमा देता येत नाही. याचा अर्थ असा की देव आणि भूत दोघांच्या कुठेतरी खुनासारख्या असल्याशिवाय महाराज देवाला भूत म्हणणारच नाही, हे निर्वाकपणे सत्य. विढाला विढाला अभंगाचा भावार्थ संपला. आता हवामानाचा अंदाज. अखिल कोट ब्रह्मांडाने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं चालत असलेला जो अखंड हरिणाम सप्ताह या व्यासपीठावर विराजमान श्री 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 1008 महंत श्री गणेशानंदजी महाराज सरस्वती गुरुवर्ये आणि त्यांचेच असणारे उत्तराधिकारी श्री 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 महंत 108 नारायणानंदजी सरस्वती यांच्या आशीर्वादाने चालत असलेला जो अखंड हरिणाम सप्ताह चैतन्य श्री कानिपनाथ ग्राम विकास संस्थान श्री क्षेत्र धारणखेडा विश्व शांती धर्म संस्कार सोहळा आणि 108 कुंडात्मक यज्ञ महारुद्र याग सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने आपलं सर्वांचं असणारं अधिष्ठान पंचक्रोशीतील जमलेली गुणवान मंडळी, भाविक मंडळी आणि महाराजांची जी शिष्य मंडळी असतील, या ठिकाणी गाणारी वाजवणारी मंडळी, तपवर्ध ज्ञानवर्ध, समोर बसलेली जे अधिकारी व्यक्ती महाराज यांच्या समोर बोलणं आपलं योग्य नाही, परंतु जगद्गुरु तुकोबारामचा सेवेकरिता निवडलेला अभंग, सेवेकरिता निवडलेल्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी वयोवृद्ध तपवृद्ध आमचे केरे मामा असतील, आता बाकीचे जे नाव काही मला माहीत नाही, नंतर कीर्तन झाले रोखाना घालून नाव आणि चोपदार बाबा आहे का? वा हातनूर आम्हाला पुढं घालता का? आणि हसून खेळून परमार्थ हा खेळ मिळीचा असावा महाराज. विठाला विठाला अरे 2 मृदंग सम्राट आहेत महाराज. अगदी युवक मंडळी आहे, गाणारी हुशार आहे, वाजवणारी हुशार आहे, बसलेली यांच्यापेक्षा हुशार आहे. तुम्ही सारेच हुशार आहे, मी काही अडपाठी काय. आपल्या समोर जो अभंग निवडलेला तो अभंग जगद्गुरु तुकोबाराचा. आणि तुकोबार आजच्या अभंगामध्ये देवाला भूत का म्हणतात. मी अगोदर अभंगामध्ये षडलिंग असतात महाराज. अभंगाचा सारांश सांगत असताना उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपराधी षडलिंग सुटलेच पाहिजे महाराज. अभंगाला प्रवेश करण्याला एक द्वार असतं आणि बाहेर निघलेलं एक द्वार असतं. विनोद असावा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात करावा विनोद कीर्तनी. आपल्या समोर जो बसण्याचा, तुमच्या समोर जो बोलण्याचा योग आला महाराज, या गादीवर माझे परमस्नेही परमादरणीय निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर यांच्या आशीर्वादाने तुमच्या समोर उभा आहे माझे परमस्नेही परमादरणीय गुरुबंधू गजानन महाराज नलावडे यांच्यामुळे बाबाचा आणि यांचा फोनवरनच कार्यक्रम आला महाराज बरं का. मी झोपीत पंतप्रधान झालो.
असो विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय देवाला भूत म्हणतात. या वस्तू सारखी ही वस्तू आहे. दोन वस्तू सारख्याच आहे असं म्हणण्यामध्ये दोन प्रकारने वर्णन केले जातं महाराज. एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि एक भावनानिष्ठ वर्णन. वस्तुनिष्ठ वर्णन कशाला म्हणतात? या वस्तू सारखीच ही वस्तू आहे म्हणजे या वस्तूचे पूर्ण गुण या वस्तूत असले पाहिजे, त्याला काय म्हणतात? वस्तुनिष्ठ वर्णन. आणि या वस्तूचा एकही गुण या वस्तूत नाही आणि विनाकारण जर उपमा दिली या वस्तू सारखी ही वस्तू आहे तर तिला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. वस्तूच्या भावासहित जे केलेलं वर्णन असतं ते वस्तुनिष्ठ वर्णन असतं आणि वस्तूच्या अभावात जे केलेलं वर्णन असतं ते भावनानिष्ठ वर्णन असतं. वर्णनाचे दोन प्रकार. वर्णाचे नाही वर्णाचे बी आहेत म्हणा. दोन, एक आंधळ आणि एक डोळस. आंधळ वर्ण म्हणजे जिथं टाकलं तिथंच बसवतं घट्ट आणि डोळस वर्ण म्हणजे जिथं वाढलं वाढे करायच्या अगोदर पुढून फिरून येतं, त्याला चपाळ वर्ण ज्याला म्हणतो आपण. हो, आता थोडासा ग्रामीण भाषेत जाऊन सांगतो. विढाला बाबा मी एका गावात पाहुणा होऊन गेलो. नाही पाहुणे सगळेच होऊन जातात म्हणा. तुम्ही म्हणता तूच जातो ना, आम्ही काय कधी जात नाही. पाहुणा होऊन गेलो आणि गावाच्या मंदिराच्या त्या वाटेवर मी जाऊन बसलो. आता पूर्ण गाव माझ्या परिचयाचं, अगदी लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळे माझ्या परिचयाचे. एक माणूस माझ्याकडे आला, मला म्हणजे जय हरी. म्हणलं जय हरी, कसं काय चाललं? म्हणलं मजा येते. पाऊस पाणी कसं काय? म्हणलं बरं आहे. आणि दोघांची चर्चा सुरू झाली आणि आमच्या दोघांची चर्चा सुरू असताना रस्त्याने एक माणूस चालला होता, पण तो काय माझ्या ओळखीचा, तो माझ्या अपरिचित होता. मग मला याला विचारावं लागलं ना, तो जो माणूस चालला तो कोण आहे? तो मला काय सांगावं महाराज, अहो तो देव माणूस. याचा अर्थ त्याच्या अंगामध्ये देवाचा कोणता तरी गुण. उगाच कोणी कोणाला देव म्हणेल का? मला आनंद वाटला, काय गुडूपमा दिली महाराज. म्हणला बाबा तो माणूसच देवासारखा आहे. त्याच्या पलीकडे एक चालला होता. मला तो कोणी? ते त्याचं नाव घेऊ राहू. म्हणलं का? तो बैल आहे. आता माणूस बैल होईल का? बरं जो बोलला तो माळकरी होता. याला देवाची उपमा कोण दिली? त्यानं दिली. त्याला देवाची बैलाची कोण दिली? त्याच्या अंगामध्ये कोणता तरी बैलाचा गुण त्याला. आणि काहीच्या अंगात खरंच बैलाचे गुण राहते बाबा. सकाळी झोपेतून उठून तसेच आजे खोचे थेट शेतात मोटर चालू करते. तुरीत जाय, हरभऱ्यात जाय, गावात जाय, उसात जाय, इतकले पाय भरते. तसेच घरी येते बायकोला मध्ये वाडा भाकर आणि ती म्हणते पाय हे लई बामणाची काय. मग तिला काय घेणं, ती जेवण वाढून हे जेवण करतं आणि मग म्हणतं टाक पाणी. आता कशाला? जेवण झाले हो, आंघोळ करतो, गंध लावतो, मग म्हणतं हा घे डबड इकडं. आता बैल बारा विढाला विढाला त्याच्या पलीकडे एक माणूस चालला होता. मला तो कोण येऊन तो म्हणतो तो रावणच. माणूस रावण होऊ शकत? माफ करा, रावणाची उपमा कदाचित माणसाला जरी दिली तर रावणाचा सुद्धा अपमान होईल. माणसं रावणाच्या पुढची वागतात. गुरुवर्य जगन्नाथ महाराज खानदेशकरांना सांगावं, रावणाचं नुसतं नाव घेतलं का लोकांच्या कपाळावर आड्या पडतात. पण रावण कसा होता माहिती का? रावणाच्या 11 नीत्या शास्त्रामध्ये 11, त्याच्यापैकी एक नीती तुम्हाला सांगतो. रावणाला बायका किती होत्या? रावणाला बायका किती होत्या? 80,000. वा, असे श्रोते पाहिजे. नाही तर मग आपण म्हणा बायका किती होत्या? तुला काय आला आणलं? मग मी एक दिवस असंच विचार, मला रावणाला बायका म्हणलं तुला काय आला आणलं? मग मी म्हणलं मला कीर्तन सांगायला आणलं. ते एक म्हातारा मला म्हणजे मग तू आपला सांग, आमचे कशाला डोके खराब करतो? मग हे पखोदे ओळखीचे होते. मी म्हणलं आपलं काय रावणाला बायका किती? ते मी सांगतो पण निम्मे पैसे देत असलं. म्हणलं मला काय परवडतं, पहिल्यापासून सुरू करू. विढाला 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. मला एक जण प्रमाण दिलं बाबा. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मुक्काशी 4 भुजा त्याशी, बायला 16,000 रे. त्याच्या शेजारी एक होता, भैरव नका. त्याच्या शेजारी एक होता, तो म्हणे का बसा मी भारी प्रमाण देतो. त्याच्यापेक्षा भारी प्रमाण दिलं त्यांनी. समुद्रात तरी एक वसविले नगर, त्याचे नाव लंकापूर रे. तेथील मुकाशी 20 भुजा त्याशी, बायला 80,000 रे. बरोबर आहे. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. आता जर ते असतं तर काय टपर होते, कोणाचा फॉर्म भरा त्याच्या विरोधात.
पण पुढे बघा 80,000 बायका असताना तरी सुद्धा सीता मातेला चोरून नेलं आणि अशोकांमध्ये नेऊन ठेवलं. रावण महाराज आपल्या महालामध्ये झोपण्यासाठी गेले. रात्री 9 ते 10 वाजेची वेळ असेल. रावणाची बायको मंदोदरी रावणाकडे आली. अहो उठा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा? म्हणले मी प्रश्न विचारतो, पण ती म्हणली मी प्रश्न विचारते पण खरं बोलणार का? रावण म्हणजे तुला शंका येते का? म्हणजे तुमचा विश्वास नाही. ठीक आहे, मी तुला कधी खरंही बोलला असेल, कधी खोटंही बोलला असेल, पण आज मात्र तुला खोटं बोलणार नाही. मंदोदरी म्हणले काय कारण? रावण म्हणे आज एकादशी. म्हणजे रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? रावण. रावण आपण खोटं बोलल्याशिवाय फराळ करीत नाही. विचारू, अगदी विचारून. त्या दिवशी मंदोदरीने रावणाला 5 प्रश्न विचारले. विठाला पहिला प्रश्न माझा असा आहे, मला सवती किती आहे? रावण म्हणे तुला माहित नाही का? मंदोदरी म्हणे मला काय माहित आहे? तुम्ही आळंदी गेले की कोणी का आणता, पंढरपूर गेले की कोणी का आणता? वस्तू ठीक आहे, तुला माहिती, तुझ्या माहिती सव सांगतो तुला. 80,000 सवती म्हणे. आणि 80,000 सवती म्हणल्याबरोबर मंदोदरीने टाळ्या वाजायला सुरुवात केली. रावण म्हणे मंदोदरी एक सवत घरात आली तर लोकांचे भांडणं लागतात. तुला 80,000 सवती सांगितल्या, टाळ्या वाजते काय? ती म्हणली मला न टाळ्या वाजायला काय झालं, न आनंद व्हायला काय झालं? 80 काय 90,000 असू द्या, वैभव किती आहे, पण मला याचा आनंद वाटला. तुम्ही मला खरं बोलून म्हणाले आणि खरंच बोलले, मला याचा आनंद वाटला. पहिला प्रश्न संपला. ती म्हणे 80,000 सवतीपैकी आवडत्या किती आणि नावडत्या किती? दुसरा प्रश्न. रावण म्हणे काय बोलती मंदोदरी? साऱ्याच्या साऱ्या माझ्या आवडत्याच आहेत त्या, कारण मी साऱ्या सुंदर पाहूनच केलेल्या आहे. येड्या वाकडे करायला मी का प्याताडे का? 80,000 पत्न्या सुंदर आहे म्हणे. हो का? हो 80,000 जर तुमच्या पत्न्या सुंदर होत्या तर तुम्ही सीता मातेला का चोरावा? हा हे बोल. पण का चोरली? अगं बाकीच्या फक्त आवडल्या मला बाह्य स्वरूपाने, पण ही माझ्या अंतःकरणात बसलेली आहे, मनापासून आवडली. म्हणे हो का? हो तुम्हाला ती आवडली, पण तिला तुम्ही आवडले का? रावणाने एका वाक्यात सांगितलं अजिबात नाही, मी काय आवडणार आहे? मी तर राक्षसी वृत्तीचा माणूस आहे. अगं या त्रिभुवनात तिला कोणी आवडत नाही. अहो कोणीतरी आवडत असेल. रावणाचं वाक्य बघा. रावण म्हणे तिला आवडतात फक्त श्रीराम प्रभू. कोण आवडतो? राम. म्हणे मग का हो तुम्ही तिला चोरून आणलं त्यावेळेस काय होऊन गेलते? वेश पालटून गेलते. म्हणजे तुम्हाला वेश पालटता येतो, तुम्हाला माणूस होता येतं, तुम्हाला राक्षस होता येतं, तुम्हाला काही होता येतं. म्हणे हो. मग तिला कोण आवडतो? मग तुम्ही राम व्हा ना. रावण म्हणे तिथं तर घोडपेंड खात नाही. मला राम होता येणार नाही, कारण मी जर राम झालो तर माझ्यात काम राहणार नाही. जिथे राम आहे तिथे काम नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. विठाला विठ्ठल. नका राम हो म्हणले. माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जरा कटोय, माफ करा बरं का, मी वापरू नाही. तुम्ही तिला चोरून आणलं? म्हणलं हो. आकाश मार्ग आले? हो. दोघच होते? हो. मग त्याच वेळेस तुमच्या मनातली इच्छा का पूर्ण केली नाही? रावणाच्या डोळ्यात रक्त उतरलं. रावण म्हणे मंदोदरी असे हलकट प्रश्न विचारायचे नाही, सीतेबद्दल वाईट बोलायचे नाही, लक्षात ठेव म्हणे. अगं मी तिला चोरून आणलं हेही खरंय, दोघच होतो हेही खरंय, आकाशी मार्ग आणलं हेही खरंय, मी स्पर्श करू शकत होतो हेही खरंय, पण त्यावेळेस तिच्या दारात मी साधू होऊन गेलतो. मी एक शब्द वापरला होता, कोणता? माय भिक्षा तू. आणि तो माय शब्द माझ्या अंतःकरणात बिंबलेला आहे, कधीच स्पर्श करू शकत. रावणाची उपमा माणसाला महाराज. विठाला विठाला. कोणतीही उपमा कोणालाही देऊ नये हा शास्त्राचा नियम आहे. उपमा द्यावी स्वरूप, क्रिया, गुण आणि धर्म. स्वरूप सारखं पाहिजे, त्याच्या क्रिया सारख्या पाहिजे, त्याचा गुण सारखा पाहिजे, त्याचा धर्म सारखा पाहिजे. कोणती उपमा कोणाला देऊन चालतं? व्यवहारात जमतं. व्यवहारात लोक एकमेकाला बिड्या पाहिजे त्याचे एकमेकाचं वर्णन करते. तुमच्यासारखा करणं नाही भाऊ. बिडीवर करणं. कोणते? जगद्गुरु तुकोबारा देवाला भूत म्हणले, समोरचे माणसं म्हणले महाराज देवाला भूत म्हणता तुमची लायकी आहे का? तुकोबाराची लायकी काढणारे लोक होते महाराज. तुकोबाराची ते म्हणतात देव कुठं तुम्ही कुठं? तुकोबारा म्हणतात तुम्ही चिंता करू नका, आम्ही देव एकच,
कारण तुकोबाराय फार महान व्यक्ती होती महाराज. तुका विष्णू मन रामेश्वर भट्ट तुझा, मन रामेश्वर भट्ट तुझा, मन रामेश्वर जेडलं तिथं त्याच्यावर 2 मिनिटं बोलता आलं पाहिजे. नाही का तीर्थ रे दादा रे कामा कशाला फिरतो, योग्य प्रमाण त्याच्यावर 2 मिनिटं बोलता येतं. तो खबा हे मने रामेश्वर भट्ट द्विजा ग पुढची काळी वार चौथ्या सप्ताहामध्ये जाऊ दे. मला तुकाराम महाराज किती श्रीमंत, किती तुकाराम महाराजांचे 86 लाख रुपये बुडले लोकांनी. किती त्यावेळेचे, आताचे किती असतील ते. तुकाराम महाराजाला काही वाटलं नाही. तुकाराम महाराजांनी सोडून दिले आणि 2च गोष्टी सांभाळल्या, टाळ आणि विणा. आणि वैकुंठ गमन सोहळा झाला तुकोबारायचा आत्ता, हे की नाही. तुकोबाराय जाता जाता फक्त विणा वासकरला देऊन टाकला आणि टाळ चिखलेले दिले, टाळगाव चिखलेले आळंदीच्या बाजूला. आणि आम्हाला महाराज लोकांना आशीर्वाद घेऊन गेले, पोराओ वसुल्या करून घ्या. आम्हाला वसुल्या विठाला विठाला तुकाराम महाराज म्हणले आम्ही देवाला उगाच भूत म्हणत नाही, आपण देवाला ओळखतो रूपावरून आणि संत ओळखतात स्वरूपावरून. दिसतं ते रूप आणि ओळखून घ्यावं लागतं, त्याला म्हणतात स्वरूप. भगवंताच्या ध्यानाचे किती प्रकार आहेत? 3. प्रत्येक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अहम ब्रह्मास्मी ध्यान. प्रत्येक ध्यान म्हणजे माता मावल्या तुळशी वृंदामध्ये गोटा ठेवतात, त्याला प्रत्येक ध्यान म्हणतात. विष्णू म्हणतात की नाही. घरामध्ये भगवंताचा फोटो लावणे ध्येयानुसार ध्यान. आणि परा पद्धती मध्यमा वगैरे 4 वाणीचा लय करायचा आणि अंतर्गत ते शून्याकार बनायची आणि मग भगवंताची मूर्ती अंतर्गत प्रकट करायची. विठाला विठाला आम्ही देवाला उगाच भूत म्हणत नाही, कारण देवाला ओळखाव संतांनीच महाराज. मीटिंग घेतली, मीटिंग संतांनी, आणि देवाला बोलून घेतलं, देवा लक्षात ठेवा जर का भूतालावर यायचं असलं तर आम्हाला विचारल्याशिवाय यायचं नाही. म्हणले का? आमच्याशिवाय तुला कोण ओळखणार आहे का रे? माझ्या स्वरूपाचा अहंकार झाला का? एकनाथ महाराज म्हणले येऊन बघ. आता रंगपंचमी झाली ना, षष्टीच्या अगोदरचा दिवस नाथबाबांचा जलसामध्ये सोहळा. रंगपंचमीला भगवान परमात्मा पूर्ण पैठण फिरले होते, पूर्ण, कोणी नाही ओळखले. आणि नाथबाबा गोदावरीच्या पात्रातून स्नान करून वर निघाले. पैठणला किती नाथ आहेत? पैठणला नाथ किती आहे? 2, एक आतला आणि एक. आपण कोणता पाहतो आणि आतला कोणा पाहाव? आतून नाथबाबा निघाले आणि भगवान परमात्मा नाग घाट चढत होते महाराज. नाथबाबांनी पाठीमागून देवाला जय हरी ठोकला होता. जय हरी. देव म्हणले कोण आहे? ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी, ओळखीला हरी धन्य तो संसारी. त्याची घरीची ती हरी गाता हरी
सिद्धी तरा ज्याने संसारात येऊन ओळखीला हारी खरा तो होऊन गेला संसारी. ज्याने संसारात येऊन नाही ओळखीला हारी त्याच्यापेक्षा कुत्रे. देवाला ओळखाव संतांनीच महाराज. मला जरा गायचा नाद आहे बरं नाही तर म्हणता याला का वात उठला का काय. कारण समोर बसलेला समाज काही एका धोरणाचा नसतो. कोणाला गायन आवडतं, कोणाला विनोद आवडतो, कोणाला वेदांत आवडतो. माऊलीच प्रमाणे भूते एकची होती एकाची एक हती परिपय भूत प्रतिती वेगळी काशी वेश हिशिनाने नामे हिशिनाने आघावे यांचे. आता कीर्तन संपलं का 2-4 जण बसले की एकमेकाला विचारतील कुठलं होतं रे ते. बाजूला बसले म्हणजे पैठणच होतं काय की कीर्तन बरं सांगितलं पण नाही का बरं आहे. अरे नाही रे बरं सांगितलं बाजूला बसले होतं उताडा आला किती काही पडले वस्तूची ती महाराज. आता उद्या मायला म्हणलं होतं तुम्ही रात्री बाबाचं कीर्तन कसं काय झालं ते म्हणते कीर्तन बरं सांगितलं पण राहू एवढायचं पण त्यांना आरोह काय अवरोह काय वादी काय संवादी काय दैवत काय निषेध काय त्यांच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न नाही. महाराज गाणं राहतला आणि टाळकरी आडाने असले की महाराज येड्याने कीर्तन आणि महाराज आडाने असला आणि टाळकरी हुशार असले मग टाळकरी येड्याने करते आणि आपण दोघं आडाने असले मग पखवादवले येड्याने करते आणि आपण सारेच आडाने असले का ऐकण्याच्या येड्याने करते. ही जाते बेड्या पण पुन्हा येऊन बसले. कारण घरी पाहुणे आले पोरं येडवणी करते गाव जवळ आलं की बैल येडवणी करते आणि माहेर तर कोणी आलं बाय येडवणी करत असतात. हे येडवणी करण्याचं ठिकाण होतं. मला आता मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो मला थोडा उशीर झाला जायला आणि ते लोक म्हणले बाबा लवकर फेटा बांधा. मी फेटा बांधायला लागलो आणि ते गेले कीर्तन सुरू करायला. त्याची एवढी पोरगी आली मला म्हणते हे बाबा तुला कविता येते का. मला आधी म्हणलं मला काय कविता येत नाही का ते. ती म्हणे मला येते मग म्हणलं मग तिने केलं सुरू. गेल्याबाई उसाच्या मळ्यात आणल्याबाई पाकळ्या धरून गेल्याबाई नवऱ्याला करून गेल्याबाई नवरा मरून घेते बाई दुसरा करून आणि काय सांग तर स्वभाव माझा त्याला गायचा तुम्हाला माहिती. आणि असे गाणारे मला मोजके नाही. मला गर्दी नाही पाहिजे दर्दी लोक पाहिजे फ्रेश पाहिजे परमार्था खेळ मिळत नाही तर मग हालाना डोलाना बोलाना गेला का काय ते कळाना तसं हेच पाहिजे. आणि इथं तुम्ही पोट धरून हसा तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही. घरी जाऊन हसा बरं एकटे बाया माणसं म्हणते गोळ्या संपल्या का काय. खेळी मिळायचं परमात्मा विठाला विठा. आणि काय नाही मोजकी गर्दी नाही. असे वाजणारे पाहिजे असे गाणारे पाहिजे. आणि महाराजांनी येऊन सुरू करायचं मग आता कोठे धावे मौतीला जायला आनंद लुटता आला पाहिजे. आणि कीर्तनकाराने साऊंड सिस्टमचा गाणाराचा वाजवणाराचा आणि बसणाराचा कधी अपमान करायचा नाही. आणि नैसर्गिक आपत्ती महाराज कधी कधी कमी जास्त होऊ शकतं. ते जे साऊंड सिस्टम ऍडजस्ट करतात ते नाव जावं म्हणून नाही. गाणारा गातो आपलं नाव व्हावं म्हणून वाजवणारा वाजवतो आपलं नाव व्हावं म्हणून. आता कधी कमी जास्त होत असतं. जे तुम्हाला येतं ते मला येणार नाही मला येतं ते तुम्हाला येणार नाही आपल्याला येतं ते यांना येणार नाही आणि जे यांना येतं ते कोणालाच येणार नाही. होत राहत विठाला विठाला. महाराज संसारात येऊन ज्यांनी हो संतांना देवाच्या खुणा माहित होत्या. कोणत्या खुणा सांगू. दिवाळीचा सण किती दिवस असतो. रमा एकादशी गोवत्स बारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी बलिप्रतिपदा भाऊबीज तुळशी विवाह आणि चंपाषष्ठी इथपर्यंत दिवाळीचा सण असतो. आणि एवढ्या कालावधीमध्ये वावळण्याचा कार्यक्रम असतो. भगवंताला कशी आठवण आली काय की एक दिवस माईसाहेबाकडे पाहिलं आणि माईसाहेब म्हणतात भगवान परमात्मा कमावून. माईसाहेब म्हणलं काय म्हणे मराठीत बोला. माईसाहेब जवळ गेला म्हणे काय म्हणता. देव म्हणले चालते काय शॉपिंगला. हे शॉपिंग कसं असतं ते तुला कळणार ते मृत्यू लोकात असतं. माईसाहेब म्हणलं चला. आता माईसाहेब जशा उठल्या तशा निघाले. भगवान परमात्मा म्हणतात मृत्यू लोकात तसं जाता येत नाही त्याला मेकअप करावं लागतंय. आता माईसाहेबाला मेकअप करता येते का. माईसाहेबाला का उंच टाचाची चप्पल घालता येते का साडी पिन करता येते का फिरून लावता येते. ते फिरून यायचं लावायचं फिरून यायचं. आणि भगवंताला काय यमा गाडी चालवता येते. भगवंताला गाडीची गरज नाही. भगवंताची स्पीड काय होती महाराज. हो काही लक्ष्मी ती कहे गजराज
हत्ती म्हणून तर भगवान परमात्मा स्वर्गातून खाली येत होती. राहायला नाटायचा प्रश्न काय, नाटायची गरज आहे मला. काय स्वरूप होतं. चंद्र आणि सूर्य फिके पडतात त्यांच्या स्वरूपापुढे. नाथबाबा म्हणतात म्हणून फिरते रात्रंदिवस म्हणून फिरते नेनती जाणती नाही. 12-16 कोणत्या? चंद्र आणि सूर्य. 12 सूर्याच्या आणि 16 चंद्राच्या कळा डिम पडल्या. डिम राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा. रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र. काय नटायची गरज. मैसाहेब म्हणत चला जे भगवान परमात्मा म्हणतात. पण मैसाहेब म्हणलं जायचं कुठं म्हणे मृत्यूलोकात नामदेव महाराजांचं बारस आहे. मैसाहेब म्हणले बाई वैष्णवाच्या घरी तुम्ही एकटे जाऊ शकत नाही, मला यावं लागेल. धन्य धन्य वैष्णव सदन तेथे लक्ष्मीचा हित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी नाही. बरं ते जुनी माणसं गाणं. आणि मला फक्त बेसुरीने पाहिजे. आणि बेसुरी वारकरी कोणीच नसतो बरं का. बेसूर कशाला म्हणतो बाबा सांगतो का. सूर 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 म्हणजे देव. सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर. ज्याला सूर कळत नाही तो कोण? आसूर. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर. बेसूर पाहायचं तुम्हाला. बेसूर कीर्तनाला नाही, भजनाला नाही. बेसूर कुठं? लोक जेवायला बसले काळी 2 नाही 4 नाही हरे राम हरे. पाया पडतो मौतीला बसल्यासारखा येऊ. तो मला म्हण मी भजन म्हणतो उठीतून. ते मायपतून जेवायला जाऊन बसलो बाबा. मी त्या शेजारी बसलो. ते मला काय म्हणतो बाई ना तिकडं मला. अरे मला काय झालं ते म्हणजे बाबा गेला तिकडं तुकडं घुसवतो इथं. बरं ताट वाढ गपचूप जेवत नाही. रावणाचा जेवणाचा काही संबंध आहे. मला राग आला. मी घेतला माईक म्हणलं बोल रे कुंभकर्णा. त्याला वाटलंय पुढचं टोक म्हणलंय. तो म्हणतो राज्य गंभीर केले. मी म्हणलं करू दी केले तुझ्या काय बापाच. स्वर गाया तो शिर गाया ताल गाया तो बहाल गाया विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा माईसाहेबाला घेऊन 1 मिनिटात पुढे नामदेव महाराजांच्या घरी. आता नामदेव महाराजांचं बारसं म्हणल्यानं 5000 पुरुष मंडळ, 5000 महिला मंडळ. पुरुष मंडळ एका बाजूला, महिला मंडळ एका बाजूला, सगळे शिस्तीत. भगवान परमात्मा गेले, पुरुष मंडळाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिले. माईसाहेब गेल्या, महिला मंडळाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्या. सगळे बसलेले दोघंच उभा का. नामदेव महाराजांच्या आईचं लक्ष आमच्याकडे जाऊ. काय त्या माऊलीचं अंतकरण फुगलं मला. माझ्या गरीबाच्या मुलाच्या बारशाला भगवान परमात्मा रुक्मिणी मातेसह आनंदाचे डोही आनंद चिरंग. हे गरीबाच्या घरी जर श्रीमंत पाहुणा गेला तर गरीबाचं अंतकरण लय फुगत महाराज. कारण गरीबाचं मनच लय मोकळं असतं. गरीबाच्या खिशात एक जरी बिडी असली पोलीस पाटण मारी तेवढी देऊन टाकते. घ्या पाठी मन मोकळं. गरीबाचं घर मातीचंच असतं पण लगे या बसा राम राम. श्रीमंताचं घर मोठं ना अक्षर मोठं. कुत्र्यापासून सावधान. जेवणाचा कार्यक्रम संपला आणि सगळे आपल्या घरी निघाले. मग आपल्या घरी जर कोणी आता मोठी व्यक्ती आली तर आपण जायच्या टायमाला दारात उभं राहतो. बरं झालं बा वेळेत वेळ काढून आले आमच्या गरीबाच्या कार्याची शोभा. आता तिथं पहिला मान कोणाचा? देवापेक्षा कोण मोठे. आणि देवाचा आभार पडत या तोंडाने करता येईल.
तुकोबारा म्हणतात वाणी खंडित झाली कासयाने पूजा करू केशी राजा हाची संधे माझा फेडी आता उदके वाहू तरी स्वरूप ते तुझे वाहू धातू तरी कन कन में है राम रमैया सर्व घट्टी राम देहादेही एक तुर्य प्रकाश रचनी 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 सूर्य प्रकाश रचनी सूर्य प्रकाश रचनी हरि मुखे मन पुण्याची गणना कोण करी हरि मुखे मन पुण्याची गणना कोण करी हरी मुखे मन हरी मुखे मन पुण्याची गणना कोण करी तिथं तर आयात आणि महागावर इकडे गोड आहे बरं असा आनंद पाहिजे गुळ ठेवायला गुळ द्या ना मला नाही शहाणे माणसं गुळ ठेवायला असले थोडा शंका येत नाही परवा एक पोऱ्या मला गुळ ठेवायला होता पोऱ्या आणि मी पोराला उठून देत नाही बरोबर ते उठायला लागलं बैस खाली त्याला आला शेंबू ते मला म्हणे बाबा तुमच्या पाया पडतो मला पड ते माय पाय पडलं नाही धोताला सारा पोटला लई गाठ पड सर्व घटी राम एक देहादेही एक सूर्यप्रकाशक अरे घटा घटात तू व्यापलेला आहे मग पण परंपरा बंधने पडून दिली माऊलीने चालू ठेवली गंगेचे उदक गंगे जैसे आरपी जे देव पितर उद्देशे माझी मदत देती तैसे पर्यानाने भावे माझी पूजा करा माझच घ्या मला द्या पण तुमचा भाव ओतून द्या विठाला नामदेव महाराजाच्या आई सरळ साधाने सोपं म्हणलं देवाला वावळीत येत त्यात सगळं आलं अक्षदम समर्पयाने पण पुन्हा विचार केला म्हणे बाई वावळाव कोणी मी जर वावळा द्या बाकीचे म्हणते आणि येला तर मान लागत ना आम्हाला काय चिठ्ठ्या द्यायला कारण या डिपार्टमेंटमध्ये मान पाहणं त्याला अवघड चहाच्या घोटाला आणि कुकाच्या बॉटाला लईच मान पाहतो बरं पुन्हा विचार केला मान द्यावा कोणाला येला मान द्यावा तर ती म्हण तिची पाहुणी लागत असं तिला मान द्यावा तिच्या ओळखीचीच असं बरं एखादीला मान द्यावा तिला देवाला वावळता आलं पाहिजे काही काही मावल्याला अजून वावळता येत नाही ते कणकीचे दोन राहते दोन एक गुणच फिरत येतात अधिकार तैसा करू कोणतं काम कोणाला सांगून जमत नाही मी एका ठिकाणी माहितला गुळण पाखोद्याने माहिती कणिक एक माणूस पळतोच गेला का कणिक गुळ घेऊन आलो मला दिली कणिक पाखोद्याला त्याला आपल्या घरचा जर रात्री बैल सुटून गेला तर कोणकडे गेला असं ना असं ज्याला कळत त्याने पाहायला जावं काही काही माणसं बैल हारला मोटरसायकल फिरते रोडला डांबर खातो का तो ज्ञानेश्वरी वाचा हिरव्या चारे भांबावा पशु जिकडे हिरवळ अनुमान पाहिजे ना कोणाला सांगावं नामदेव महाराजाच्या आईनं माईसाहेबाकडे पाहिलं बोलले माईसाहेब तुम्हीच ओळा माईसाहेब म्हणलं ओके माईसाहेबला देवाला म्हणतो ना अवघड आहे का माईसाहेबने ताट तयार केलं निरंजनी पेटवणार तेवढ्यामध्ये भगवंताचं लक्ष गेलं म्हणले दुसऱ्याच्या घरी मोठेपणा लागतो काय गेला करू काय चेष्टा हा भाऊ काय दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करती देव चेष्टा करायला लागले देव आणि माफ करू नका माफ करा राग मानू नका बरं का हे बघा महिन्यातून एक वेळेस बायकोची चेष्टा केली पाहिजे घरात वातावरण चांगलं असतं चेष्टा केली पाहिजे पण पचली पाहिजे टोले खायची बारी नाही आली पाहिजे आता देवाकडे काय गुणाला कमी आहे काय चतुरा तो आणि गुण लावण्याची एकच गुण वापरला भगवंतानी 5000 माणसं बसलेली होती महाराज आणि मध्यभागी भगवान परमात्मा भगवंताने अशी चेष्टा केली सगळे सारखेच करून टाकले माईसाहेब म्हणे बाई बाब्याचा बाप कोणता असेल याच्या आणि एखाद्याला वावळा तो दुसराच निघाला तर लाजले गे माया ता कोणा वाळू काकडीच्या चाली
जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. बाबा मी नाथ बाबाच्या पाठीमागे दिंडी घेऊन जातो, 7-8-9 वर्ष झाली. दोघं जण काकडा म्हणते बाबा. ते काकडा म्हणायला लागले मी कपडे घेतो दुसऱ्या शेतात जाऊन झोपतो. ओढा जाग्या वाऱ्या आता स्मरण नाही म्हणत ते, मरण करा रे पंढरीनाथा. हरी उठा जागे वाऱ्या अशी पाकवादी गोड लागली. परवा एक आपण घेतला होता मी, जो पाकवाद्या लागला होता त्या खाना खापाना त्या खाना खापाना लाजले का. आता कोण ओवळ जिकडे भाई तिकडे चतुर्भुज गोपाळ ओवळ गेले माझ्या द्वारके जिकडे भाई तिकडे चतुर्भुज तारिके ओवळ गेले माझ्या सख्या मालधारी जिकडे भावी चतुर्भुज नरारी ओवाळू गेले माय शारंग धारा जिकडे भावे तिकडे चतुर्भुज परिवारा. कोणाला ओवाळू परेशान माई साहेब. आता नामदेव महाराज कोपऱ्यात बसलेली होती. नामदेव महाराज माईसाहेबाकडे पाहिलं कसे म्हणतात, उरे माईसाहेब मला गज पैसा येतील तुला. काय झालं तुला? माईसाहेब म्हणे महानावरा मला वाळखाना. तू हो काय चालू? आणि शहाण्या माणसाची तारमळ झाली की लहान लेकराला लय अवसर, लय लेकर खोडसर. एखादी मावशी शेतातून घरी येत असली की तिच्या डोक्यावर पाटी, सरपणाचा भारा, भांडे, काखात लेकरू, हातात बकरी, एक फेगडं कुत्र. ती आपली वडी चालत दुसरं म्हणतं मम्मी मला घे ना. कसं काय घेईन ती? लय लेकर विचित्र असतात बाबा, काय सांगू. आमच्या संस्थेत एक पोरग काय म्हणलं विद्यार्थी महाराजाला, महाराज आमच्या घरी ताक प्यायला चाला ना. महाराजाला वाटलं बरं उन्हाळ्याचं ताक पाहिजे होती. ते घरी गेलो महाराजाला तांब्याभर ताक दिलो. महाराज म्हणले गोड ताक रे अजून देतो करी. त्याने पुन्हा एक तांब्या द्याला आणि ते म्हणे आता रे ते पोरग म्हणजे संपलं राव. अरे काय गोड ताक होतं रे, सगळं मला कम दिलं रे. ते पोरग म्हणजे त्यात उंदीर पालटा होतं म्हणून. त्या महाराजांना असा राग आला, महाराजांना तांब्या खाली आपटला, तो तांब्या फुटला. ते पोरग म्हणतो मम्मी महाराजांना आपला संडासला जायचा तांब्या फोडा म्हणून. हे लेकर विचित्र, लय लेकर विचित्र. विठाला विठाला शिमग्याच्या दिवशी पुरणपोळीचा डब्बा आला की विद्यार्थ्याला महाराज म्हणजे तुला पुरणपोळी आली गाड्या मला देतो बरे. ते पोरग म्हणजे सगळा तुम्हीच खा. आणि ते घरी काय सांगशील ते मी सांगन कुत्र्यानं खाल्ला म्हणून. नामदेव महाराज म्हणले माई साहेबांनी काय झालं तुला? अरे बाबा याच्यात कोणते मला ओळखना ना. नामदेव महाराज म्हणले मला परमिशन द्या. मी सांगू का? तू नक्की म्हणे हो सांग. आणि नामदेव महाराजांना बरोबर सांगितलं की रे मग गळा वैजयंती माळ वैजयंती माळ गळ्यात भक्ताच्या पायाचा शिक्का आहे. मला इथनं दिसला ना. माई साहेब म्हणले अरे हा मला काय वलांडा झालता काय.
जे माई साहेबांना ताट घेतलं सन सन भगवंताच्या जवळ, भगवंतानी जवळ येऊ दिलं, तोंड फिरवलं. माई साहेब म्हणले बाई बाप्याचा बाप रुसले का काय? पुन्हा गेल्या, हो मी आले. कोण तू? अहो मी. अहो तू कोण? अहो मी तुम्हाला ओळखलं. खोटं बोलायचं नाही, तू मला ओळखू शकत नाही. माझ्या खुणात तुला कोणा सांगितलं? मी इथून बघितलं. तसंच तुकोबर म्हणतात आम्हाला देवाच्या खुणा माहिती आहे. मग भूताच्या ठिकाणी बसतात? नक्की बसतात. कोणत्या खुणा आहे सांगा? तुकोबर म्हणतात अगोदर तुम्ही तुमच्या भूताचा पत्ता मला सांगा आणि मी माझ्या भूताचा पत्ता तुम्हाला सांगतो. लोक म्हणले आमच्या भूताचा पत्ता घ्या लिहून, हल्ली मुक्काम स्मशानभूमी. तुकोबर म्हणले आता माझ्या भूताचा पत्ता घ्या लिहून, अभंगाच्या पहिले सगळ्यांना माहिती आहे की नाही. आणि भूत या शब्दाचा अर्थ काय होतो? भू म्हणजे असणे किंवा होणे आणि भूत म्हणजे असलेला किंवा झालेला. परंतु हे चारही शब्द देवाच्या ठिकाणी बसत. देव कधी झाला आणि मेला त्याला जीव म्हणतात. झालेली माहित नाही, शेवट होतो तिला माया म्हणतात. आणि ज्याची सुरुवात नाही शेवट नाही त्याला देव म्हणतात. जीव आदिच अंत, माया अनादिच अंत आणि भगवान परमात्मा अनादि अनंत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका हे भगवंताचं विशेष आहे. मग कोणत्या भूताची उपमा दिली? 184 योनीपैकी भूत एक योनी मानली की नाही आपण? मग त्या भूताची उपमा आम्ही देवाला दिलेली. सांगा बरं महाराज आता कोणत्या कोणत्या खुणा आहे? लोक म्हणले आमच्या भूताच्या 5 खुणा आहेत. मग तुकाराम महाराज म्हणले सांगा, आमच्या तिथं बसले तर मान्य करू. लोकांनी सांगितलं हे बघा आमच्या भूताची पहिली खूण आमचं भूत रंगाने काळ. दुसरी खूण आमचं भूत सगळ्यांना लागत नाही. आमचं भूत. तिसरी खूण आमचं भूत सगळ्यांना सारखं दिसत नाही. चौथी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचं अस्तित्व नष्ट करतं. आणि 5वी खूण आमचं भूत ज्याला लागलं त्याचे कामं करतंय. तुकोबर म्हणतात 5ही खुणा माझ्या भूताच्या ठिकाणी बसतात. विढाला विठ्ठला. आता आपल्या भूताची पहिली खूण कोणती आहे? भूत रंगाने काळ. बरोबर आहे. कोणी कोणी पाहिलं काय? तर कोणी पाहिलं? लोक आपलं जाऊ द्या. भूतरंगाने काळ तुमचं. हो तुकोबर म्हणतात पुढे उत्तर लिहून घ्या आमचा सुद्धा देव रंगाने काळा. लोक म्हणले तुमचा देव कधी काळा झाला? हो. तुकोबर म्हणतात तुमचं भूत कधी काळ झालं? हो. लोक म्हणतात ते नाही सांगतायत. तुकोबर म्हणतात मग हे नाही सांगताय. पण शास्त्र आणि शास्त्रज्ञाचा फरक सांगतो. शास्त्रज्ञाला नाहीला प्रमाण नाही. नाही म्हणजे नाही, पण शास्त्रामध्ये नाहीला प्रमाण आहे. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी म्हणजे तेथे काहीच नाही याला प्रमाण आहे आमच्याकडे. तुमचं भूत कधी काळ झालं तुम्ही सांगू शकत नाही. आमचा देव जरी आम्हाला माहित नाही पण आमच्याकडे प्रमाण आहे. थाईताची काळा अनादि बहु काळा अनादि बहु काळा. थाईताची काळा अनादि बहु काळा अनादि बहु काळा. थाईताची काळा अनादि बहु काळा. थाईताची काळा अनादि बहु काळा अनादि बहु काळा. मनवनी वेता ताळा लाविला माये.
गीताची काळा कधीचा काळा झाला सांगता येत. पेटी मात्र तुम्ही घेऊ नका, मस्त वाजवा. मला वारकरी लागतात, मला गर्दी नाही पाहिजे, दर्दी पाहिजे. लोक तुमच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्र पायाखाली घातलं मला. त्या सोलापूरला 400 टाळकरी बाबा, टप्पूचे टप्पू, खोटं बोलत नाही, साऱ्या गावाची शपथ. त्याच्यात तुम्हीच आले का काय? ते असे बसली होती आणि मी लांबून दमून गेलो, मी त्यांच्यात बसलो. मी लांबून गेलो, कळत नाही कोणाला मार. मी झालो बाबासमोर कपडे चेंज, आपलं वारकरी जीवन. ते एकमेकाला काय म्हणते, महाराज कोणी राज? त्याच्यातला एक जण म्हणतो हेच महाराज आहे ना, आणि दुसरा म्हणतो याला कशाला आणलं यार. मी ऐकतोय, म्हणलं जाऊ द्या सकाळी उठून जाऊ. मी का अशी आडताल गायली महाराज मी. ते एकमेकाला म्हणते कैची मिळ लागा ना. अरे परमार्थ आनंद लुटण्याची जागा आहे. जिथे सुख मिळतं त्याला कीर्तन, जिथे पूर्ण इंद्रिय तृप्त होतात त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग कीर्तन चांग होयांग विठाला विठाला कधीचा काळा झाला असेल, पण लोक म्हणले कमून काळा झाला, कमून काळा झाला. तसं लोक विनाकारण प्रश्न विचारतात. त्या पंढरपूरला गेलो मी आणि करकमला दिंडी मुक्कामाला गेली आमची. एक मावशी, मला पाऊस नव्हता 3 वर्षापासून. एक म्हातारी मला म्हणली दिंडी कोणाची आहे रे? म्हणलं माझीच आहे. महाराज कोण आहे? म्हणलं मीच आहे. कीर्तन कोण सांगत? म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो? म्हणलं हा. पाऊस कुठे आहे? पाऊस मला. आम्ही म्हणलं मान पावसाचा काय संबंध आहे? मला म्हणे कीर्तन कशाला जोडी तू? अक्कल गुण झाली, मला बोलता येईना. आता आमचा पावसाचा काही संबंध होईल? आमचा पावसाचा संबंध असत लोकांना आम्हाला शेतात बांधला असतो. काही विचारते लोक विनाकारण. हे दिंडीत एक दिवस आमची गाडी खराब झाली बाबा, आणि मी बसलो एसटीत. एक माणूस मला म्हणे बाबा आहे काय बुवा दिसतोय? म्हणलं तुला बाया दिसती काय करीत असतं? म्हणलं कीर्तन सांगतो. बरं 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 बरं. किती दिवस झाले? म्हणलं 10-12 वर्ष झालेत भाऊ. बरं बरं. वय काय? म्हणलं झालं असं 47-48 चालू आहे भाऊ. माऊलीचं वय काय होतं? अरे म्हणलं 10 होतं का? मग सांगतो ना. म्हणलं माऊलीचं वय 16 होतं, सगळ्यासाठी 2-2 असं 22 वर्ष माऊलीची वय मर्यादा. मला म्हणे भिंत कधी चाललेली? म्हणलं चाललेली असं 16 वर्षी. मला म्हणे माऊली 16 वर्षी भिंत चाललेली, तुला वय 40 झालं म्हणे, एखादा दगड चालली लागली. पण आम्ही 12 गावचं पाणी प्यायला राहतो. मी म्हणलं माऊलीने भिंत कधी चालली? मला म्हणते चांगते वाघोर बसून आले, ते नागात चाबूक घेऊन आले तेव्हा. म्हणलं मग तू वाघोर बाई, नागात चाबूक घेऊन मी भिंत चालितो. ते मला म्हणत तसं जमत का? म्हणलं मग असं जमत का? काही विचारिते लोक महाराज. देव का काळा झाला विनाकारण. रामायण ऐकून गेले लोक येशीत बसत तिथं, रावणाच्या बापाचं नाव काय असेल? काही घेणं नाही देणं नाही काय. अहो वस्तू तिथे महाराज. एका म्हणजे नेहमी सांगतो का काळा झाला. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाराने आपल्या वाक्याचा भाव प्रगट केलेला आहे. देव का काळा झाला. गोकुळात अशी थंडी सुटली, गारीचा पाऊस पडला, अशी थंडी सुटली महाराज. गवळणी एक सासू आणि सून 2 कोपऱ्यात दोघी जणी 2-2 रागा पांघरून झोपल्या होत्या. आधी भगवान श्रीकृष्ण खोडसर हे घरात गेले, गावरान तुपाची बरणी सगळी खाल्ली. तूप खाल्लं, बरणी नाही खाल्ली. आणि ते खरकाटात राहतो, ते सोनाच्या गालाला पुसलं गेलं निघून. आता तिला मावलेलं माहिती होती ते गाला लावलेलं झोपीत. मग ती सकाळी उठली झाडायला. कोण? सून. सून कारण पहिल्या जमान्यात सुनाच उठायचे झाडायला. आता कोणी उठू, आपल्याला काय घेणे, कारण आपल्याला राहायचं 1 तास ही दाजू. सून उठली झाडीत झाडीत तुपाच्या बरणीपर्यंत गेली. आता तुपाची बरणी खाली. ते म्हणे आता बाई तूप काय झालं? ते म्हणे मांजरीनं खाल्ला असं जाऊ दे. आणि ती लागली पुन्हा झाडायला. 1-1.5 तास सासूबाई उठली, पातीचं सोनाच्या गालाला तूप. सासूचं काम ते तसं, मग कळून तर द्यायचं नाही बोलल्याशिवाय. ते त्यांना जमत, आपल्याला नाही जमत. जवळचे जवळ बोलायचं पण कळून देत नाही, कुठं डिप्लोमा झाला आणि कुठं नाही. दोघीचं दारोदार पाहिजे, दोघीचं भांडण पाहिजे. ही इकून दिसली, 3 तिकून पाहिलं. ती म्हणजे अगं फिर इथंच कर के घालते, इथंच फिरत. कळूनच देत नाही. यांची निंदा नाही करता. आम्ही आमच्या घरचं सांगतो. आम्ही नेहमी बाहेर राहतो, नेहमी. एखाद्या दिवशी आम्ही घरी देतो. आमच्या बाया माणसं आम्हाला काही नाही म्हणतो. आमच्या पोरायला पोरा हो आज नाही का कुठं पोरायला, म्हणजे आम्हाला. तुमच्या म्हणा आमचं काय लई चालत काय घरी, आणि तुमचं तरी काय चालत आहे कळूनच देत. सासून पळड्या सुरू केलं. काय खरं बाय कोपटात शेत खाती का? मग खडखड लावली, तूच खाल्लं. कोण म्हणतं बघ तुझ्या गालाला. ती पळतच गेली कपाटाच्या आरशात पाहायला. ती म्हणे या बाई मी खाल्लंय नाही, आलं कुठून?
मग तिच्या मैत्रिणीकडे गेली म्हणे बाई त्या नंदाच्या पोरानं काय खायचं तर खायनं माझ्या काय बापाच गेलं सगळं खाणं खरकाटात गालात पोटला बाई सासूबाशी जीव राव का जाव. दुसरी म्हणे बाई तू तरी तो आहे तरी गाला लावलं माहिती सारा जिंजाला लावलं. तिसरी म्हणे मग आता मुंडकं बुडीलंय. मग ही तिला सांगते ती तिला सांगते. जे 12 गवळणी जमल्या आणि जे मोर्चा निघाला कुठे यशोदे ग बाळ तुझा आमच्या घरी येते आमच्या सोनाच्या वाटेला जातं. यशोदा काय म्हणते हे मालिक काय मोकळा आहे काय तुमच्या घरी यायला. चोरचे चोरण पुन्हा शिरदोर. आणि नियम असा आहे कोणतीच बाई आपल्या लेकराला नाव ठेवीत नाही. आणि जी बाई लेकराला नाव ठेवती ती त्याची आईच नाही. बाईचं 2 बाईला भांडण ऐकली तुम्ही. एखाद्या बाईनं फक्त म्हणा तो पोरग माझ्या पोराच्या वाटत जातं बाई. ती म्हणते माझ्या लेकाची मला गॅरंटी आहे कोणाच्या दगडच रचित नाही. जिथं तिला गोडच असतो मला. एखादी तर काळा असलं आणि खेबडं जरी असलं ती म्हणते मा पंडित आहे मा सोन आहे मा बापडे आहे. मी कीर्तनाला गेलतो एका ठिकाणी. एक मावशी मसाला वाटीत होती. तिची सासू घरात बसलेली आणि तिथं लेकरू अंगणात ठेवलेलं काळं खाप. दिवसा बॅटरी लावून पाहावं. अंगावर कपड्याचा पत्ता नाही एवढी मोठी ढेरी वाटीत काला कालिलेला 100-150 माश्या नाकात. आणि असा घरात पाय ठेवला आणि ती म्हणते महाराज मा वाघ आहे बरं. ती म्हणलं वा रे वाघ. आणि आतून सासू म्हणते महाराज माय वाघाचं पिल्लू येते मला धन्य माता पिता. ज्याचं त्याला गोडच आहे. यशोदा म्हणते 5 वर्षाचं माझं घे बाळ अंगणी ग माझ्या खेळ लटकत घे ताळ गे. त्या म्हणल्या बाई इथं आपला 7-12 उचकायला लागली. आपणच धरून आणायचं आता. त्या चालल्या रोडनं घरी. बघा आता त्या चालल्या घरी आणि एक म्हातारी अशी मधल्या पावलीने येत होती गावामध्ये. तिच्या हातात काठी होती पण तिनं काठी अशी धरली होती. काठी टेकीत होती ती पण तिचे म्हातारीचे भांडणं झालते. म्हातारीची किरकिर झाली. म्हातारी काठी टेकीत नाही त्या दिवशी अशी धरती. त्या 10-12 जणी रोडवर दिसल्या आणि म्हातारीनं असा हात ठेवला म्हणे कोण आहे ग. त्या म्हणल्या आपल्या मागं काय हिचं काय. आणि म्हाताऱ्या माणसाचा स्वभावच असा आहे कोणी दिसलं कोणी कुठे गेलता कामून गेलता कधी गेलता खुदरी बुद्री. मारुतीच्या पारावर जरी बसले एकमेकाला नाही बोलत कोणीच फटफटी कोण भाऊ. दुसरा म्हणतो 3-1-2-4 जण भाऊ. तिसरा म्हणतो एक खड्डीत दिसते दिवाळी काढू. काय वस्तू तिथे एका मावशीने मला काय विचारलं कुठं आला रे. म्हणलं पैठणचा. कुंकड आला म्हणलं कीर्तनाला. बरं चाललं म्हणलं हो. पोरं सोर म्हणलं मग पोरं सोर मला म्हणे असं का पोरं सोर लग्न केलेलं आहे का. काय लोक विचित्र काय तर विचार काही काय. एक गवळून म्हणे अगं म्हातारा माणूस आहे सांग आपल्याला जायचं. ते म्हणे आत्या बाई मी त्या पाटलाची सुनी. म्हातारी म्हणे असं बाई मागची आहे का ग. ती म्हणे मी मागची असो पहिली असो तुमचं काय म्हणणं. गेलत्या कुठं कामून गेलत्या कशाला गेलत्या कधी गेलत्या. त्या म्हणे आम्ही त्या नंदराजाच्या घरी गेलतो. कशाला त्या नंदाच्या पोरानं आमचं नांदणं मुश्किल केलं. म्हातारी म्हणते काळं म्हणे हो. मग त्याचा काय गुन्हा आहे. मग आमचा गुन्हा तुमचाच गुन्हा आहे. तुम्ही घर सोडलं कोणाला विचारलं. आई वडिलाचं दर्शन घेतल्याशिवाय घर सोडू नये. म्हाताऱ्या माणसाचं दर्शन घेतल्याशिवाय घर नियम आहे. कारण त्यांना अनुभव असतो आणि भांडणाचा डिप्लोमा असतो. साम दाम दंडानी हे 4 गुण माहिती पाहिजे. कोणी भांडण करू नये. मी सांगते कसं भांडायचं. म्हणजे काय हातावर वाक्य लिहून घ्या. तुमच्या चोऱ्या उद्यापासून बंद. भांडण करायची गरज नाही. काय वाक्य लक्षपूर्वक ऐका. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं नाही. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. पुन्हा एकदा का. जे ज्याचं ऐकत नाही ते त्याचं. पुन्हा सांगतो. काही काही माणसं म्हणतात बा माझं पोरग माझं ऐकत नाही. आता तर कळलं ना. आपली शंका नाही बरं का शास्त्र शंका.
ती म्हणे आम्हाला मार खाऊ. हे बघा मुलगा एक तर आईवर असं नव्हतं वडिलावर असं नव्हतं, शास्त्र शंका घेतं. यशोदेचा रंग गोरा, नंदराजाचा गोरा, कृष्णाचा तो त्यांचा नाही. म्हणल्या बाई किती कसं सोपं बाय भांडत, जे चपला घेऊन निघाले महाराज काही काही नव्हतं तर कीर्तनातून चोरले. आणि यशोदेला आवाज आला, यशोदा यशोदा आली. काय म्हणता, आत्ता आम्हाला कळालं तुझं काय ऐकत नाही म्हणे. तुझा रंग गोरा, तुझ्या नवऱ्याचा गोरा, कृष्णाचा तो तुझा नाही. जिच्या मांडीवर देव खेळा तिने काय शास्त्र पाहिलं नव्हतं का? पंचोदशी पंचकरण कवृत्ती प्रभाकर भामती ग्रंथ विचार सागर कथाकल्पतरू ज्ञानेश्वरी भागवत. आमचे बाबा गवळून म्हणायचे मला, सुंदर ते ध्यान रूप किती छान, यशोदेच्या मांडीवरी खेळे भगवान. काय प्रेम. खरं सांगा, पहिल्या काही म्हाताऱ्या मावशी असतील, मुलाला जर नाव घालायचं तर डोळे कशाने चोळीत होत्या, खोटं बोलायचं नाही. काय प्रेम असं म्हणजे बाई, खरं आहे खोटं नाही, वस्तुस्थिती आहे. अजून तिने माणसाला विचारा, विठ्ठल प्रेम केलं असं महाराज भगवान परमात्म्याने. ती म्हणजे हा मला कळा ना. ते गेल्या निघून, यशोदा माता खाली मान घालून रडते. भगवान श्रीकृष्ण खेळत खेळत आले, यशोदा मातेच्या अंगावर थाप मारली, म्हणता आई हो माग मला आई म्हणू नको. का? माझा रंग कसा आहे गोरा, तुझ्या वडिलाचा गोरा, आणि तुझा रे ते गेलं बोलून काळा. ते म्हणे आत्ताच लोक भांडून गेले. ते म्हणतात तू आमचा. ते मनात म्हणला मग हे का खोटं आहे का? देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, पांडवात बंदी जनहोनी राहिला. देवकीचे बाळबाई नंदा घरी आले, माता यशोदेच्या घरी पाळण्यात डोले. हा त्यांचा. पण हे कोणाला माहित होतं? याला. यानं विचार केला, येला का जर माहित झालं मीचा नाही तर ही काय मला शंकर काळे खायला देणार. शंकर काळे म्हणजे मला येत नाही. शंकर हा पाळे पाळे. आता यशोदेचे शंकर पाळे तोंडात टाकलं का पाणीच. आणि आमचे शंकर पाळे मागच्या दिवाळीचे अजून येत. आमचे शंकर पाळे तोंडात टाकत खडी जगातून ताक गेले वाजत. यशोदा मातेने गाऱ्याचा लाडू जर बनला तर डब्यातून घेता घेता फुटत होता. आमचा गाऱ्याचा लाडू 3 दिवस पोरं क्रिकेट खेळते, पण तो काय फुटत तर म्हणे मला खायला दिलं नाही. पुन्हा मायाचं पटल टाकतो, म्हणतो आई मी तुझाच आहे. कशावरून? आम्ही दोघं पर्यंत तू का काळा? तो म्हणे आई मी का काळा आलो तो सांगू का? तो म्हणे मी आलो रात्री 12ला जन्माला. म्हणे हो, रात्री 12ला अंधार राहतो गुजेड. अंधार, अंधाराचा रंग काळा का पांढरा? मग काळा रंग माझ्यावर वाटला फिट, मी झालो काळा. ती म्हणे याच्यामुळे काळा झालो बाबडे, ही भाऊ इकडे, ही भाऊ इकडे. हे बाय आपलं ते रात्री 12ला अंधार काळा झाला बाय. आणि मग यादोळ्याच घेतले बाय, तोंडाचं फडीनं, झिंचीचं फडीनं, पदराचं फाडी. त्यांना हाणायला निघाली. अर्ध्या रात्रीत गेली. म्हणती बाई माया मनात अजून शंकाच येते बाई. म्हणे हे मला सांगते रात्री 12ला जन्माला आलो, आणि हे जन्माला आलेलं मला माहिती नाही, याला कसं काय माहिती? मुलगा जन्माला आले मुलाला माहिती, मुलाच्या आईला माहिती. म्हणे बाई मला का वालांडा झाला. अर्ध्या रस्त्यातून माग आली, कृष्ण इकडे रे, मी येडी दिसते का? आणि येडीची आई आहे का तू? अरे राजा तू जन्माला आला मला माहित नाही, तुला काय का माहित? तो मनात म्हणतो मी माहित आहे, तू माहित आहे, तुझा बाप माहित आहे, तुझ्या बापाचा बाप माहित आहे. विश्व निर्माण केलं ज्ञानोबारांची मुलगी. कालवणी अंधारे लिहो येते अक्षरे, तरी म्हशीचे ओरबारे काशी नावे. म्हशी म्हणजे शाही. अंधारापासून रंग तयार झाला तर लोकांना दौती घायला विकत घेतल्या. तो ठाईचाची काळा. 4 खुना संपल्या, राहिल्या 1 खून संपली, राहिल्या 4. पुढच्या वर्षी सांगू. विठाला विठाला टाइम इज ओव्हर. नाही चला लवकर लवकर सांगू. दुसरी कोणकोणती आहे? भूत सगळ्याला लागत. आपलं भूत सगळ्याला लागत. ज्याच्या राशीत बसलं त्याला. तसं देव नावाचं भूत कोणाला लागत नाही बाबा. जो देवाच्या मागे लागतो देव त्याच्याच मागे लागतो महाराज. आमचे गुरुनाम गुरु रे निष्ठावंत वर्गरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांनी सांगावं, रात्री पाऊस पडला, नदीला पाणी आलं बाबा. आणि त्या नदीला पाणी आल्यामुळे सकाळी गावातून 10 पोरं त्या पाण्यात पोहायला गेली. आता तिकडनं मास्तर आली, त्यातले 9 पळाले आणि 1च राहिला. तो एक मुलगा त्या 10-9 पोराला भेटायला गेला. का रे? एक शिक्षक आला तर 9 जण पळाले. पठ्ठ्या पळालाच नाही म्हणे. का? तो शाळेतच जात नव्हता.
जो शाळेत जात नाही त्याला शिक्षकाची भीती, तशी परमार्थ एक शाळा आहे. त्या गायकांना गाणं रचलं, गात्यात नसतं त्या, पण भाव किती गोड आहे. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तान भूक हरली रे, शाळा शिकताना तान भूक हरली रे, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, शाळा भरली, शाळा भरली. बापा गोड येत राव, कीर्तन संपलं 1 रुपया देईन तुम्हाला. पेटी मास्तर, मला पेटीची सवय बाबा. आपण त्या परभणीच्या खाली जर गेलो का पेटी, नको, मग मौतीला वाजते का पेटी. अरे जिथल्या तिथं ते पाहिजे ना. मौतीला आपलं टाळ्याला ना बांधायचं आणि चालायचं. तो का म्हणे माझे हेची सर्वे. मला एक ठिकाणी पेटीत नव्हती, मी म्हणलं पेटी नाही राहू. ते म्हणे हाय राव, पण वाजायला कोण नाही. म्हणलं का म्हणून, ते म्हणते दुसऱ्या गावात राहत राहू. म्हणलं आनंद त्याला, ते म्हणते लय फोडीतही राहू. म्हणलं मी जातो त्याच्याकडे. मी म्हणलं राव आपलं कीर्तने वाजायला चालता का. ते म्हणे पखवत वाजायला कोणी. मी दिले का बाबात नाव सांगू. ते म्हणे आपलं नाही जमत. म्हणलं कम, त्याचा मा 36चा आकडा. अरे म्हणलं आपण 63चा करून घेऊ, चाल. माझं आणि त्याचं खटाकलेलं. म्हणलं कशावरून, 5 वर्ष झाले मी 5,000 रुपये घेतले त्यांनी. आता म्हणलं तो पैसा मागायचा मध्ये. ते म्हणजे तुम्ही वाघ महाराज काय, तुमचं नाव ऐकून राहा तुम्ही गायनाचे. अरे तुमच्यासाठी येतो, पण आपली एक आठ आहे. म्हणलं काय, पेटीवाल्या तोंड इकडं पखवत इकडंच होता का म्हणलं. आम्हाला तसं होत नाही आपल्याला काय. मी आलो बा, पेटीवर तोंड इकडे केलं, पाकवत ते इकडे केलं, आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तन रागात आलं, त्या पेटीवाल्याचं आलं ध्यानात, मग याच्याकडे पैसे मग त्या पेटीला सोर राहतो. मग सारे गम पद निजा साने दप मगरेचा, सारे गरे गम गम पम पद पद निधनीचा. ते लक्ष सुरू केलं, माझे पैसे देतो का. हे मला कुठं कळत आहे, माझे पैसे देतो का. ते मला नाही कळलं, पण पापा ते त्याचा दोस्त होता, त्याला कळवलं. ते म्हणे पैसे मागत रे. यांनी सुरू केलं, माझे पैसे देतो का. पापा त्यांनी लक्ष सुरू केलं, देईन तर देईन, नाही तर नाही नाही, देईन तर देईन, नाही तर नाही नाही. हे मला कुठं कळत आहे. पेटीवाला म्हणजे माझे पैसे देतो का, पाकत होतं देईन तर देईन, नाही तर. पण ऐकणारे पैकी वाघ होता, वाघ. त्याला कळवलं ते म्हणे पैसे मागत नाही, म्हणतं देईन तर देईन, नाही तर. ते जे तू उभा राहिलो, माझ्याकडे पाहिलं त्यांनी, त्याच्या पिशीतून खंजिरी काढली. कसं करतं, डुबले डुबले डुबले. तसं तर काही नाही. विठाला विठा. काय गाणे होते महाराज पहिले विचार. ते परला शिंदे काय भावगीत गायची महाराज. चल ग सके पंढरीला जे आहे, पाऊले चालती पंढरीची वाट. गोड होती महाराज. खरा तो एकच धर्म जगाचे बांधव कोरावे. दुसरी खून आहे. तिसरी खून कोणती, भूत सगळ्याला सारखं दिसत. पहिले लोकांची गप्पा ऐकले तुम्ही. येशीत बैठले, कोणी म्हणतो कुत्रोन माय टांगड्यात घोटळलं होतं, कोणी म्हणतो ससवून माय पुढे पळलं होतं. तसं देव नावाचं भूत नामदेव महाराजांना कुत्र्यात, एकनाथ महाराजांना गाढवात, सावता महाराजांना कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई.
लागलं की माणसाचं अस्तित्व समजा रामराव नावाचा माणूस मेला आणि तो जर श्यामरावाला लागला तर श्यामरावाला विचारा तुमचं काय नाव आहे? ते म्हणतो मी रामराव आहे. ते कोणाचं नाव सांगतं? ज्याची त्याला झळम झाली. तसं देव नावाचं भूत जर माणसाला लागलं ना महाराज, वारकऱ्याला वारकरी भेटावा. जय हरी हो माऊली. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे किंवा नाही देह शुद्धी, मुलं तुडविले चिखली मिळाले रक्त मासा, देहीच विदेही भोगू दशा. एकच काम राहिला कोणता? भूत लागलं की माणसाचे काम करते. भूत स्वतः काम नाही करीत, ज्याला लागलं त्याच्याकडून काम करून घेते. आणि पहा तुम्ही काही काही माणसाची क्रिया वाढली लोक त्याला भूताची उपमा देतात. एखादा माणूस लय जेवायला लागला का शेजारचा काय म्हणतो, बस ना तुला का. काही काही माणसं कधी कामच करीत राहतात. आपण म्हणतो तो माणूस कधी पाहा कामच करतो राव, शेजारचे ते का माणूस आहे का. तसं देव नावाचं भूत जरा माणसा लागलं तर काय कामं केली महाराज. जिजाबाईच्या पायात मोडलेला काटा काढावा, गोरोबा काकाचे मडके घडावी, सावता महाराजाला खुरपू लागावं, चोखोबराच्या बायकोचं बाळणपण करावं, एकनाथ महाराजांचे कपडे धुवावे, उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्त देखून या दासी पुत्रकाने विदुराच्या भक्ती दैत्य घरी रक्षी प्रल्हादाची चर्मरंगू रागे रोहिदाचा संगीन कबीराच्या मागे काय कामं केली महाराज देवाने. एकच काम सांगतो, जनाबाईने पहाटे उठायचं, जातेवर बसायचं आणि देवाला आवाज द्यायचा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतुके तू. जनाबाई देवबाई माई साहेबाला म्हणतात मला जणी बोलवती जाऊ का. जा. पहाटे 4 वाजेचं वातावरण महाराज, शांत वातावरण. जनाबाईने अलीकडून बसावं, भगवंतानी पलीकडून बसावं, दोघांनी खुंटा धरावा, जनाबाईने धान्य टाकून ओवी गावीन देवाना पाठीमागं म्हणून. अजूनही काही मावशी असतील, एखाद्या मावशीने जर 4 वाजता दळलं महाराज, जर का गाणं गायलं तर त्या गाण्यातला भाव आणि त्या जात्यातला आवाज जर कानावर आदळला तर कर्र झोप लागायची. आता जर एखादी जणी दळायला लागली ना, आपल्याला तर झोप तर यायचीच नाही, पण ऍडमिट करावं लागणार आपल्याला. कारण आताच्या जनाबाईला जातं ते म्हणते कसं होतं, आपण म्हणा असं होतं, ते म्हणते कोणत्या साईडनं बसावं लागतं, जात्याला साईड असते. आणि आताच्या जनाबाईची गोबी ऐकायची तुम्हाला, तुम्ही वाजू नका बरं का, फक्त पंचम द्या. हा लिंबाच्या झाडा खाली माझा बंधू दारू पाडी, पण मेल्यानं केली खोडी, आली पोलिसाची गाडी. चांदीची गतुल सोन्याची कढाई, माझ्या बंधूच्या माडीवरी चंद्र सूर्याची लढाई. उंदर खेळत काय भावाच्या माडीवर काय. त्या आपेगावच्या काल्याच्या दिवशी मी काल्याला चाललो, आम्ही दोघं जण मोटरसायकलवर, आमची गाडी पंक्चर झाली, लोटीतच चाललो. आणि एक मावशी भावाचं वर्णन करते काल्याच्या दिवशी माऊलीच्या. धोनी धोबिनी साबण लावून सेल्याला, माझ्या का बंधूचं दान आपे गावाच्या काल्याला, तो फुल प्याल्याला. काय जाणं पाहिजे. हरी पंढरपुराची वाट ओली कशानं उझाली, तेथे माझी रुक्मिण नाली केस वाळवीत गेली. पंढरपुराची वाट काळी कशानं झाली, माझ्या विठ्ठलाची गाडी बुक्याची सांडली. जनाबाईने म्हणायचं, पंढरीये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती. देवाने तसंच म्हणायचं. जनाबाईने म्हणायचं, राही रुक्माबाई सत्यभामा माता. देवाने धरला खोटा, देव म्हणते राही रुक्माबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणली काय भानगडे उतरली नाही का काय. राही रुक्माबाई आमच्या माता का तुमच्या. अरे देव म्हणले जने मी भक्ताच्या आधीन गेलो की मी माझा देव पण विसरून जातो. विठाला विठाला विठाला. पुन्हा देवाच्या ठिकाणी असल्यामुळे तुकाराम म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आणि आपलं भूत त्याच्या राशीत बसलं त्यालाच लागतं, पण आमचंच नाही. आल्या गेल्या. अहो हे भूत आहे तरी कोणतं, त्या भूताची व्याख्या अभंगातल्या 2ऱ्या चरणात.
आणि स्मशानभूमी गेली का नारी नारी नारी. मतलब वेळ आहे. एका माणसाला मोटरसायकलचा धक्का लागला, म्हणजे ज्याला धक्का लागला ते म्हणजे तुला उद्या तुला कोर्टातच नेतो आज. अरे म्हणजे गावात सप्ताह चालू यार. ते मला काय करायचं आहे सप्त्यात. ते गेल्या का पोलीस पाटलाकडे. पोलीस पाटील मग तू माझ्याकडे कशाला आला. तो माणूस कोणाचं ऐकत नाही. तू एखाद्या महाराजाकडे जाय म्हणजे. महाराज काय करेन. महाराज 12 गावचं पाणी प्यायला राहतो. लोक आम्हाला सोडित नाही. ते गेलं महाराजाकडे म्हणजे काय झालं. अरे थोडा धक्का लागला ना मला कोर्टात न्यायची मागाई. महाराज म्हणले मी मीटिंग पण 15,000 रुपये घेईन. 15 घ्यावं म्हणले. त्या महाराजाचा एक शिष्य होता वकील. महाराजांनी बोलून घेतलं त्या वकिलाला म्हणले 10 तुला 5 मला मिटव म्हणजे पैसे काम झाले. मग त्यांनी वकील म्हणे मी मिटवतो पण मला एक मेडिकल सर्जनचं सर्टिफिकेट आणून द्या म्हणजे. काय येडा झाला म्हणजे. आता त्याचं सर्जन ओळखीत होतं. त्यांनी 500 रुपये दिले. त्यांनी त्याला सर्टिफिकेट दिलं. येडा झाला. त्यांनी वकिलानं पाहिलं. वकील म्हणजे सुटला तू आता म्हणजे कसं काय. उद्या तुला कठारात उभा करते पाठीमागं जज समोरून एक वकील येईन आणि मी तुझा पोरा घेऊन बाहेर बसन. आणि त्या वकिलांना काही विचारलं कोणी हे करायचं. हे सोपं आहे राहून. याला केलं कठारात उभा. पाठीमागं जज समोरून वकील हा कठारात आणि याचा वकील बाहेर. त्या वकिलांना विचारलं तुमचं नाव काय. ते म्हणता याला धक्का द्याला का. ते जज म्हणे येडे माणसं काय कोर्टात आणतो रे. ते वकील म्हणे येडा आहे का मी कशावरून. याच्या वकिलांना पुरावा केला हा पहा येडा. ते सर्जनचं सर्टिफिकेट वाचून पाहिजे सुटलं ते दिलं बाहेर काढून. याचा वकील बाहेर उभा होता. कसं काय जमलं म्हणे. वा काढ 15,000. हे म्हणतो अरे मग हे 15 म्हणजे आता येत घेतलं आणि यालाच शिकलं. हे टोले खाऊ येडे. मतलब तो कबराचं काम वेळ लागायचं. पण तो कबर म्हणतात ही अवस्था आमची. आमच्या भूताच्या तुम्ही वाट जायचं नाही. जर गेले तर तेथे जाऊ नका. कोणी गेले नाही आले परतून आले नाही. आले पण कसे आले. शब्दार्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा आहे. जसे गेले तसे आले नाही. जाताने संसार वृत्तीने गेले. भगवंताची दृष्टी पडली. दर्शन हेळा मात्रे हे असं खेळबिळीचे वातावरण. हात खाली घ्या. आपल्यापेक्षा महिला मंडळ सुंदर भजन करतात. मला जाऊ द्या वेळेचा अभाव. लय गोड भजन म्हणून ऐकायचं तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. किती गोड. आणि आपलं कोणाचं विठोबा कोणाची रखुमाई झाली मोठी. महिला भावना प्रधान असतात मला. आणि माई माणसापेक्षा बाईच्या अंगात 2 गुण जास्त असते. किती तसे असते. 2 गुण कोणते माहिती आहे का. स्वतःला काही समजत नाही दुसऱ्याचं ऐकून घेत नाही.
तुम्ही त्या भांडण आमचे कीर्तन झालं विनोद झाला तर त्याग आणि भावना त्याग म्हणजे आई वडिलाचा त्याग त्यांनीच करावा आणि भावना म्हणजे कीर्तनाला जायचं म्हणलं जाणार म्हणजे जाणार माणसाला चालता काय कीर्तनाला आला काय बोवा एक जण म्हणतो चमकलाय बाबा चमकत असतो का हे काही म्हणजे अजून आगम व्हायचा काही म्हणजे अजून इवळी व्हायची जाऊ द्या म्हणले महाराज पंढरीचे भूत मोठे ना आल्या गेले झडपीवाटे आले गेले म्हणजे कोण नामनिर्देश नाही बरं बहु खेचेरीचे रान जाता वेळे होय तिथेही नामनिर्देश नाही बरं तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले तिथेही नाव नाही नाव सांगा ना तो कोबर म्हणतात नाव आम्ही कोणाची निंदाच करत नाही तुका पंढरीशी गेला तुका पंढरीशी गेला तुका पंढरीशी गेला तुका पंढरीशी गेला हे पुन्हा जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला खेचरीची खेचरीची वेडे हो यमन जाता वेडे हो यमन जाता 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 हरी तुका पंढरीची गेला पुन्हा आणि मग अभंग कोण लिहिला तो कोबारा म्हणतात पंढरपूरचं भूत लागलं मला लक्ष 84 भोगायचीच गरज पडली नाही मला
हाचे नेमातानं फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घररेगे झाले पट्टरानी बळे वरिले सावळे प्रब्रह्म जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुझं मज नाही भेद केला सहज विनोद मी तू पण जाऊ दे दुर्नी एकची घोंगडी परिणाम पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणते ते जाऊ नका कोणी गेले नाही आले परतून तुका पंढरीचे गेला पुन्हा जन्माने आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन सज्जनमय अभंगाचा पूर्ण भावार्थ असाच असेल असा माझा काही दावा नाही. या अभंगावर एखादा वक्त आणखी काही बोलेल बोलता येईल बोलण्यासारखा असेल बुद्धीला झेपला बोलण्याचा प्रयत्न केलेला मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. विनोदाच्या बराच शब्द चुकीचा निघून गेला असेल वाणीचा तो समजून सोडून त्या घेण्यासारखा असेल. स्वानंद शुक्रवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकर राजयोगी गोरक्षनाथ महाराज नवल गीता भवनाळा श्री क्षेत्र पैठण त्यांचा प्रसाद साळुंकी मंजुळ बोलत शेवानी शिकवितो धनी वेगळाची या निमंत्रणाचे बरोबर असेल. गुरुचा प्रसाद म्हणून ग्रहण करा झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून शिवल परिणाम चालत असलेले नाम सप्ताह बाबांच्या कृपाशीर्वादाने गुरु महाराजांच्या कृपाशीर्वादाने कितवं वर्ष बाबा 5वं 12 वर्ष पूर्ण झाले की एक तप होत असतात आणि 2 तप एकत्रित आले की त्याला काय म्हणतात रौप्य महोत्सव. 12 दोन्ही 24 पण त्याच्यामध्ये 1 वर्ष टाकावं लागतं कारण 24 वर्षामध्ये एका तिथीचा क्षय होतो 1 वर्षाचा म्हणजे 1 वर्ष टाकलं की 25 त्याला काय म्हणतात रौप्य. 12 चोक 48 त्याच्यामध्ये 2 वर्ष टाकावं लागतात 50 त्याला काय म्हणतात सुवर्ण महोत्सव. 12 सकून 72 त्याच्यामध्ये 3 वर्ष टाकावं त्याला म्हणतात अमृत महोत्सव आणि 12 त्याच्यामध्ये 4 वर्ष टाकावं लागतात त्याला काय म्हणतात शताब्दी. शत म्हणजे 100 नाब्दी म्हणजे वर्ष. बाबांच्या कृपाशीर्वादाने महाराजांच्या हाताने शताब्दी वर्ष साजरा व्हावा बाबाला उदंड आयुष्य लाभो अशी शांती ब्रह्म एकनाथ वर्तीने प्रार्थना करून शिवेला पूर्ण नाम ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय आपल्या या रंगपंचमीच्या निमित्ताने आज 4थ्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्त पारायण. कृपया करून 2 मिनिटं शांत बसा. जे 2 तास तुम्ही या 4थ्या दिवसाची सेवा विनोदाचार्य सुधाकरजी महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण महाराज या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहून अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी केल्याबद्दल आदरणीय नारायण बाबा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपले गुरुवर्य गणेश नंदजी महाराज सरस्वती महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि आनंद आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज 4था दिवस या ठिकाणी पार झालेला आहे पूर्ण झालेला आहे. उद्याही कार्यक्रम उद्या ठीक 5 वाजता हरिपाठ होणार आहे. हरिपाठ झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे आणि महाप्रसाद झाल्यानंतर ठीक 8 ते 10 या वेळामध्ये आदरणीय हरिभक्त पारायण समाजाचं खूप मोठं काम करतात असे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं ठीक 8 ते 10 ह्या वेळामध्ये कीर्तन होणार आहे. त्याही कीर्तनाचा सर्व भाविकांना लाभ घ्यायचा ही सर्वांना नम्र विनंती. बाकीच्या सूचना पंगत तिकडे झाल्यानंतर इकडे सूचना तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. चला पाठीमागे महाप्रसादासाठी बसून घ्या सर्व मंडळी. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.